पहिल्यांदा मी या परिसरात आलो होतो आणि ND स्टुडिओ बघायला आलो होतो आणि त्यावेळेला मी नितीनजींना भेटलो, नितीन देसाईंना. आणि ते मला म्हणाले, की "आई कुठे काय करते?" आम्ही लॉकडाऊनमध्ये तुमच्यामुळे आमचं लॉकडाऊन खूप चांगलं गेलं, कारण सगळे घरात बंदिस्त होतो आणि आई कुठे काय करते आम्ही रेग्युलरली बघायचो आणि मला खूप आनंद झाला होता. आणि ते म्हणाले, की "माझ्या एका सीरियलमध्ये मला तुला कास्ट करायचं आहे." राणा प्रताप ते करत होते आणि मी म्हटलं नक्की, मी आई कुठे काय करते म्हणणं नक्की परमिशन काढून मी तुमची सिरियल करीन वगैरे, असे आमचं बोलणं झालं. त्यांनी मला हा अख्खा स्टुडिओ दाखवला. तो सगळा स्टुडिओ बघितल्यानं मी भारावून गेलो होतो. म्हणजे अनेक सिनेमांमध्ये हा स्टुडिओ बघितला होता, भव्य दिव्य आणि ग्रेट कलाकार तर ते होतेच. तर ही एक त्यांची भेट आणि त्याच्यानंतर हे दुर्दैव जे घडलं, त्याच्यानंतर खूप वाईट वाटलं, की इतका उत्तम कलाकार, आपल्या देशातला आंतरराष्ट्रीय दर्जाचा कलाकार आपल्यातनं निघून गेला आणि कुठेतरी त्याची कलाकृती ती तिथेच थांबली. पण शासनाने आता हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे, स्टुडिओ नव्याने सुरू केला आहे, तो मेंटेन करतील. सामान्य पब्लिकला हा ओपन केलेला आहे. आता सिनेमे परत सुरू होतील. आता हा कार्यक्रम